नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रॉसकट ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. तर बघा, इथे क्रॉसकट ब्लाऊज शिवण्यासाठी आपण इथे डबल फोल्ड घडी करून घेतलेली आहे. आता आपण सुरुवातीला हे अस्तरवर कट करून घेत आहोत आणि जी बंद बाजू आहे ती आपल्या साईडने ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर आपण इथे गळा घेतलेला आहे 2.5 इंच आणि शोल्डर घेतलेला आहे 3 इंच. तर शोल्डर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. आता इथे शोल्डर घेऊन झाल्यावर आपण इथे मुंडा खोली घेतलेली आहे 6 इंच. तर बघा, इथे खालच्याही साईडने आपण इथे मोजून घेतलेला आहे आणि असा बॉक्स तयार केलेला आहे. आता मागच्या मुंड्याचा आपण आकार देऊन घेतलेला आहे. तर मागच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी आपल्याला इथे 1.5 इंचावर मार्किंग करून मागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचा आहे मागचा गळा. तर मागचा गळा घ्यायचा आहे 10 इंच. तर बघा, इथे व्हिडिओमध्ये थोडंसं दिसत नाही, तर इथे 10 इंच घेतलेला आहे आणि खालच्या साईडने आपल्याला थोडासा गळा रुंद पाहिजे. तर त्यासाठी मी इथे खालच्या साईडने गळा घेतलेला आहे 3 इंच. तर बघा, असा बॉक्स करून इथे गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. तर इथे मी गोल गळ्याचाच आकार देऊन घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही गळ्याचा आकार देऊ शकता. तर बघा, इथे पूर्ण आकार झालेले आहे आणि आता इथे मागच्या साईडची आपण कटिंग करून घेतलेली आहे. आता आपल्याला हा क्रॉस कटचा ब्लाऊज आहे, तर त्यासाठी आपल्याला थोडासा कपडा वाढवून घ्यायचा आहे आणि आपण क्रॉस पट्टीसाठी आपल्याला जेवढा कपडा लागणार आहे ते मागच्या साईड आपण कट केलेली आहे त्यामध्ये आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथे असा कपड्यावर क्रॉस ठेवून घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने आपल्याला कपड्यावर क्रॉस ठेवून जशास तशी इथे मार्किंग करून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, हे क्रॉस कटिंग करताना आपण जशी कटोरी क्रॉसमध्ये ठेवतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे ठेवून घ्यायची आहे, तरच आपला ब्लाऊज फिटिंगमध्ये व्यवस्थित बसतो. आणि आता मागची जी बाजू आहे त्याची जशास तशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि आता ही बाजू आपल्याला उचलून ठेवायची आहे. आता आपण पुढं गळ्याची मार्किंग करून घेऊया. मैत्रिणींनो, ही ब्लाऊज शिकण्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला काही ट्रिक आणि टिप्स सांगितलेल्या असतात त्या लक्षात येतील. तर इथे पुढचा गळा आपण घेतलेला आहे 6 इंच. वरच्या साईडने आपण 2.5 इंच घेतलेला आहे आणि खालच्याही साईडने 2.5 इंच घेतलेला आहे. तर खालचा गळा जरा रुंद पाहिजे असेल तर तुम्ही खालच्या साईडने 3 इंच ठेवू शकता आणि असा बॉक्स तयार करून इथे गोल गळ्याचा आकार देऊन घेते. तर बघा, ह्या पद्धतीने गोलगळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. तर आता इथे आपण हा कपडा एवढा कट करून घेऊयात, जेणेकरून आपल्याला समोरची जी मार्किंग आहे ती करायला सोपं जाईल यासाठी. तर बघा, ह्या पद्धतीने आता आपण हा कपडा कट करून घेऊयात. बाकी बाजूला ठेवून घेऊन इथे आपण आता मार्किंग करून घेऊयात. तर आता आपल्याला इथे मुंड्याची मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, इथे आपण मुंड्याची मार्किंग करून घेतलेली आहे आणि खालच्या साईडने आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपला हा क्रॉस कट ब्लाऊज तयार झालेला आहे. तर इथे आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहे. तर बघा, ह्या पद्धतीने आपण इथे टक्सही टाकून घेतलेले आहेत. तर आता बघा, पूर्ण मार्किंग करून झालेली आहे. तर आता इथे आपण कट करून घेऊयात. तर आता जो खालच्या साईडचा मुंडा आहे तोच आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आणि बाकी जशी मार्किंग केलेली आहे तीच आपल्याला जशास तशी कट करून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, हा अगदी सोपा असा ब्लाऊज आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ह्यामध्ये काही समजलं नसेल, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. तर बघा, इथे समोरच्या बाजूची आपली कटिंग करून झालेली आहे. आता इथे आपल्याला मागच्या बाजूचा जो गळा आपण मार्किंग करून ठेवलेला होता तो इथे कट करून घ्यायचा आहे. तर इथे मी गोल गळाच घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पानगळा, चौकोनी गळा कोणताही गळा करू शकता. तर बघा, इथे आता अस्तरवर आपली कटिंग करून झालेली आहे. मागची बाजू, समोरची बाजू आणि आता राहिलेली आहे क्रॉसपट्टी. तर बघा, आता हा उरलेल्या कपड्यामध्ये आपण इथे लगेच क्रॉसपट्टीची कटिंग करून घेऊया. तर इथे 10 इंचाची आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची आहे. तर बघा, इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि क्रॉसपट्टीचा आकार देऊन आपण इथे क्रॉसपट्टी कट करून घेऊयात. तर मैत्रिणींनो, ब्लाऊज कट करताना पूर्ण रेडी करून ठेवले की आपलं ब्लाऊज शिवायला सोपं जाते. त्यासाठी आपण
कट करतानाच क्रॉसपट्टी, काजबटन पट्टी, पाठीची पट्टी आणि गळ्याच्या पट्ट्या जर तयार करून ठेवल्या तर आपला ब्लाऊज कमी वेळामध्ये शिवून तयार होतो. तर बघा मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने आपला ब्लाऊजही कट करून झालेला आहे. तर बघा, हा ब्लाऊज आपल्याला आता ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे त्यावर ठेवून आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा, इथे ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो आपण घेतलेला आहे. आता ह्या ज्या लायनिंग आहेत त्या आपल्याला उभ्या लायनिंगमध्ये ठेवायच्या आहेत. तर मैत्रिणींनो, अशा काही जर ब्लाऊजवर लायनिंग त्या असतील तर त्या काळजीपूर्वक कट करून घ्यायच्या आहेत. तर आता इथे आपली बाही कट करायची राहिलेली आहे, तर ती आपण इथे कट करून घेऊयात. तर इथे आपल्याला 10ची बाही घ्यायची आहे. तर त्यासाठी बघा, इथे 4 फोल्डमध्ये आपण कपडा घेतलेला आहे आणि इथे 10.5 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. तर बघा, ह्या थोडंसं सरळ रेष ओढून घेते जेणेकरून खालीवर कपडा असलेला तो व्यवस्थित होतो त्यासाठी. आता इथे 10.5 इंचावर मार्किंग करून खाली आपण कॅप हाईट घेतलेली आहे 3 इंच. तर बघा, आपली बाही जर 7 इंचाच्या पुढे असेल तर आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे 3 इंच आणि 7 इंचाच्या खाली असेल तर आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे 2.5 इंच. तर बघा, हे एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घेते आणि आता आपण जशी मार्किंग केलेली आहे तसंच इथे कट करून घेऊयात. तर अगोदर वरचा आकार कट करून घेऊयात आणि 2 पदर उचलून आपल्याला समोरील बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, हा मासोळी आकार. मैत्रिणींनो, ज्या मैत्रिणीला आकार द्यायला अवघड जाते तर त्यासाठी एक स्केल आलेली आहे. त्या स्केलच्या पद्धतीने तुम्ही खूप छान पद्धतीने आकार देऊ शकता आणि परफेक्ट ब्लाऊज शिवू शकता. तर बघा, इथे ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो घेतलेला आहे. तर अगोदर इथे आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. तर इथे ही जी लेस आहे तर ती सेंटरमध्येच आलेली आहे. तर त्यासाठी मी इथे आता जेवढं लागणारा कपडा आहे तो सरळच कट करून घेते आणि नंतर शिवताना तिथे जॉईंट देऊन घ्यायचं आहे, जेणेकरून जी बाहीवर डिझाईन आहे ती सेंटरमध्ये येईल यासाठी. तर बघा, हा लागणारा तेवढा कपडा कट करून बाजूला ठेवलेला आहे आणि आता ह्याची व्यवस्थित अशी घडी करून घ्यायची आहे आणि ज्या लायनिंग आहेत त्या आपल्याला उभ्या लायनिंगमध्येच यायला पाहिजे. मागची बाजू आणि बाहीवर लायनिंग उभ्याच यायला पाहिजे, तरच आपला ब्लाऊज छान दिसतो. तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात घेऊनच आपल्याला ब्लाऊज कट करायचा असतो. प्लेन ब्लाऊज असला तर एवढं काही नाही, पण डिझाईनचा असेल तर आपल्याला ह्या पद्धतीने काळजी घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, ते मागची बाजू ठेवून घेतलेली आहे. आता समोरची बाजू आपल्याला क्रॉसमध्येच ठेवून घ्यायची आहे. तर बघा, जिथे व्यवस्थित ॲडजस्ट होईल तिथे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. तर बघा, या पद्धतीने इथे मी ठेवून घेतलेलं आहे. क्रॉसपट्टी, मागची बाजू, समोरची बाजू आणि बाही आपण अगोदरच कट करून घेतलेली आहे आणि बाहीला आपल्याला साईडने जॉईंट द्यायचा आहे, तर तो आपण शिवताना देणार आहोत. तर बघा मैत्रिणींनो, आपल्याला अर्ध्या इंचाची किंवा पाव इंचाची मार्जिन सोडून आपल्याला हा ब्लाऊज कट करून घ्यायचा आहे. तर ब्लाऊजच्या मेन कपड्यावर कट करताना आपल्याला साईडने थोडीशी मार्जिन ठेवूनच ब्लाऊज कट करून घ्यायचा आहे आणि इथे आता क्रॉसपट्टीही आपण कट करून घेऊयात आणि नंतर आपल्याला अस्तर फिटिंग करून झाल्यावर हा एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा असतो. तर बघा मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज कटिंग बघणार आहोत आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये ह्या ब्लाऊजची स्टिचिंग बघणार आहोत. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.